ಅನುದಿನ ಅನುಕ್ಷಣ ಮನೆಯಲ್ಲೂ ಕಲಿಯೋಣ ಕಲಿಕೆಯ ಹೊಸ ಹಾದಿಯಲಿ ಜೊತೆಗೂಡಿ ಹೆಜ್ಜೆಯ ಹಾಕೋಣ ಸಂತಸದಿ ಕಲಿಯೋಣ ನಮ್ಮ ಹೆಮ್ಮೆಯ ಈ ಕ್ಲಾಸಿನಲ್ಲಿ. Yes, sir. Yes, teacher. Present, ma'am. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज सर्वांचं आजच्या पाठामध्ये स्वागत आहे. मी ज्योतिबा रामचंद्र जाधव, मराठी उच्च प्राथमिक शाळा माळांकले, तालुका खानापूर, जिल्हा बेळगाव या ठिकाणी TGT शिक्षक म्हणून कार्यरत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी मधील गणित भाग 1 या पुस्तकातील रेषा आणि कोन या प्रकरणातील पहिला भाग पाहणार आहोत. आपण गणितामध्ये अंकगणिताचा अभ्यास केलेला आहे, बीजगणिताचाही अभ्यास केलेला आहे. तिसरी जी शाखा आहे ती म्हणजे भूमिती. त्या भूमितीमधील काही भाग आज आपण पाहणार आहोत. तर तो भाग आहे रेषा आणि कोन. मग रेषा आणि कोन हे का आहेत, या संकल्पना कोणत्या आहेत, त्याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत. प्रथमतः आपण हे भूमिती म्हणजे नेमकं का आहे ते पाहूया. भू म्हणजे जमीन आणि मिती म्हणजे मोजमाप. तर विद्यार्थी मित्रांनो, हे आपलं गणित आहे, त्याची सुधारणा टप्प्याटप्प्याने झालेली आहे. बरेच काही शोध टप्प्याटप्प्याने लागलेले आहेत. शून्यचा शोध, द्विमान पद्धत, पंचमान पद्धत, दशमान पद्धत अशा वेगवेगळ्या पद्धतींचा शोध टप्प्याटप्प्याने लागलेला आहे. जशी गरज भासू लागली तशी नवीन नवीन शोधांची गरजही भासू लागली. त्यामुळे ह्या भूमितीचा शोध लागला. मग कशाप्रमाणे गरजेमुळे भूमितीचा शोध लागला? पूर्वी जमीन भरपूर होती, वाटणीची काही गरजच नव्हती. परंतु जसजशी लोकसंख्या वाढत गेली तसतशी जमीन काय वाढली नाही, परंतु जमिनीची आवश्यकता वाढली. म्हणून जमिनीची आवश्यकता वाढल्यामुळे असलेल्या जमिनीमध्येच भाग करण्याची आवश्यकता भासू लागली. मग हे भाग करताना सुद्धा समान भाग झाले पाहिजे, हे एक महत्त्वाचे विषय आहेत. आणि हे विषय कसे हाताळायचे यासाठी त्यावेळी या भूमितीचा शोध लागला. म्हणजेच ज्या वेळेला जमिनीचे मोजमाप करण्याची गरज भासली त्यावेळी भूमितीचा शोध लागला. युक्लिड यांना भूमितीचे जनक असे म्हटले जाते. आता बघा, ही जी सर्व भूमिती आहे, ही भूमिती काही मूलभूत संकल्पनेवरती अवलंबून आहे. तर त्या मूलभूत संकल्पना म्हणजे बिंदू, रेषा आणि पातळी. या मूलभूत संकल्पनेबद्दल आज आपण थोडक्यात चर्चा करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिली मूलभूत संकल्पना आहे ती म्हणजे बिंदू. तर बिंदू म्हणजे नेमके काय आहे? तर ज्याला स्थान आहे पण महत्त्व नाही,
ज्याला स्थान आहे पण महत्त्व नाही म्हणजे काय? महत्त्व नाही म्हणजे काय? तर त्याला लांबी नाही, रुंदी नाही किंवा उंचीही नाही. या आकृतीमध्ये तुम्हाला दिसत असेल एक बिंदू दिसतोय तुम्हाला. तर त्या बिंदूला लांबी नाही, रुंदी नाही किंवा उंची नाही. तसं पाहता हा जो तुमच्या स्क्रीनवरती बिंदू दिसतोय त्याला थोडी लांबी आणि थोडी रुंदीही आहे, परंतु फक्त दर्शविण्यासाठी आम्ही तो बिंदू तिथे दाखविलेला आहे. जर पाहिलं तर बिंदूला लांबी किंवा रुंदी काहीही नसते. इथं जो बिंदू दर्शविलेला आहे तो बिंदू आपण त्या बिंदूला ए नाव दिलेलं आहे. आणखी दुसरा एक बिंदू दाखविलेला आहे, त्या बिंदूला आपण बी नाव दिलेलं आहे. तर बिंदूंना नाव देण्याची एक प्रथा आहे. तर त्या प्रथेनुसार इंग्रजी वर्णमालेमधील कॅपिटल लेटर्सने हे बिंदू दर्शविले जातात. आता बिंदूला लांबी नाही, रुंदी नाही, उंची नाही म्हणजे त्याला कोणतेही मोजमाप नाही. म्हणून बिंदू ही एक शून्यमितीय आकृती आहे. शून्यमिती आहे त्याला. अशाच प्रमाणे इंग्रजी वर्णमालेमधील कॅपिटल लेटर्सने किंवा कॅपिटल अक्षराने बिंदूंना नावे दिली जातात. ते ए असो, बी असो, सी ते झड पर्यंत कोणतंही अक्षर आपण बिंदूंना नावे देण्यासाठी देऊ शकतो. आणखी एक लक्षात ठेवा, या पातळीवरती इथे एक पातळी दिसायला लागली, त्या पातळीचा आपण अभ्यास पुढे करणार आहोत, तर त्या पातळीबद्दल आपण नंतर चर्चा केलेली बरी. ही बिंदू एक मूलभूत संकल्पना झालेली आहे. तर पुढची मूलभूत संकल्पना आहे ती म्हणजे रेषा. या ठिकाणी तुम्हाला या स्क्रीनवरती दोन रेषा दिसत आहेत. डाव्या बाजूला एक रेषा दिसायला लागली आणि उजव्या बाजूला एक रेषा दिसायला लागली. या दोन वेगवेगळ्या प्रकारच्या रेषा आहेत, परंतु या दोन्हीही रेषाच आहे. बघा, बिंदूंचा चलनमार्ग केलेला आहे, परंतु फक्त रेषेची जर आपण व्याख्या सांगायची म्हटली तर बिंदूंच्या चलनमार्गाला रेषा असे म्हटले जाते. तो चलनमार्ग दिशा बदलून असू दे किंवा दिशा न बदलता असू दे, त्या चलनमार्गाला आपण रेषा असे म्हणतो. आता या ठिकाणी रेषा ही जी आकृती आहे ही एकमितीय आकृती आहे. रेषेला फक्त लांबी असते, त्याला रुंदी किंवा उंची नसते, म्हणून ती एकमितीय आकृती आहे. मग या ठिकाणी ह्या ज्या रेषा आहेत त्या दोन रेषापैकी ही जी डाव्या बाजूला दिसणारी जी रेषा आहे ती वक्र रेषा आहे. मग वक्र रेषेची व्याख्या तुम्हाला कशी देता येईल? जर बिंदूंचा चलनमार्ग दिशा बदलत असेल, एक वेळेला तो पूर्वेला आहे, एक वेळेला तो दक्षिणेला, उत्तरेला, आग्नेयाला, अशाप्रमाणे तो चलनमार्ग आपली दिशा बदलत आहे. आणि जर चलनमार्ग आपली दिशा बदलत असेल तर अशा रेषेला आपण वक्र रेषा असे म्हणतो.
म्हणून बिंदूंचा चलन मार्ग दिशा बदलत असेल तर त्या चलन मार्गास वक्ररेषा असे म्हणतात. ही वक्ररेषेची व्याख्या आपण म्हणू शकेल. पुढे आता जी पूर्वीच्या स्लाइडमध्ये उजव्या बाजूला जी रेषा दिसत होती ती सरळ रेषा आहे. मग सरळ रेषेची व्याख्या तुम्ही कशी सांगू शकाल? वक्ररेषेची व्याख्या सांगत असताना त्या बिंदूचा चलन मार्ग बदलत गेलेला असं आपण म्हटलेलं आहे. तर सरळ रेषेची व्याख्या तुम्हाला कशी देता येईल? प्रयत्न करू शकता का? अगदी बरोबर. म्हणजे दिशा न बदलता होणाऱ्या बिंदूंच्या स्थानांतराला सरळ रेषा असे म्हणतात. या ठिकाणी जे बिंदूंचं स्थानांतर आहे ते दिशा न बदलता होत आहे किंवा त्यांचा जो चलन मार्ग आहे तो चलन मार्ग आपली दिशा बदलत नाही आहे. अशा प्रकारच्या आकृतीला आपण सरळ रेषा असे म्हणतो. सरळ रेषेला जाडी नसते हे लक्षात ठेवा. आम्ही फक्त दाखविण्यासाठी पेन्सिलचे टोक किंवा पेनाच्या टोकाने रेषा मारतो. ह्या आकृतीमध्ये तुम्हाला एक सरळ रेषा दिसत आहे, ती फक्त दाखवण्यासाठी आम्ही त्याची थोडी रुंदी ठेवलेली आहे. हे लक्षात तुम्ही ठेवलं पाहिजे. अशाप्रमाणे ही जी आकृतीमधली जी सरळ रेषा आहे ही सरळ रेषा दोन्ही बाजूला वाढविता येते. म्हणजे ए या बाजूला आणि बी या बाजूला ती दोन्हीही बाजूला वाढविता येते. म्हणजे ए आणि बी या त्यांच्या आम्ही दिशा आहेत असे म्हणू शकतो. याला दक्षिण उत्तर दिशा म्हणता येणार नाही किंवा पूर्व पश्चिम दिशा अशा म्हणता येणार नाही. तर ए आणि बी या ए बी या रेषेच्या दिशा आहेत. तर लिहिताना ही रेषा दाखविलेला आहे बघ खाली. ए बी लिहितात आणि त्याच्या वरती दोन्ही बाजूला बाण दर्शवणारी आकृती दाखविली जाते. अशाप्रमाणे लिहितात. म्हणजे वाचताना ही रेषा ए बी असे वाचले जाते. म्हणजे तुम्ही असे सांगू शकताय की ए बी या रेषेच्या ए आणि बी या दिशा आहेत. जर रेषा पी क्यू असेल तर पी क्यू या रेषेच्या दिशा कोणत्या होऊ शकतात? ती रेषा कोणत्या दिशेला वाढविता येते? अगदी बरोबर. ती रेषा पी या दिशेलाही वाढविता येते आणि क्यू या दिशेलाही वाढविता येते. यावरून तुम्ही कोणतीही रेषा काढू शकताय. तर या ठिकाणी सर्वसाधारणपणे सरळ रेषेला रेषा म्हणण्याची एक प्रथा आहे, लक्षात ठेवलं पाहिजे. आता रेषाखंड म्हणजे काय? तर यापूर्वी आपण पाहिलेलं आहे की रेषा आणि सरळ रेषा, पण रेषाखंड हा एक सरळ रेषेचा ठराविक भाग आहे. सरळ रेषेच्या ठराविक भागाला रेषाखंड असे म्हणतात. या ठिकाणी तुम्हाला पी आणि क्यू हे बिंदू दिसत आहेत. तर पी आणि क्यू हे बिंदू नेमके काय असतील? तर
पी आणि क्यू हे बिंदू या रेषाखंडाचे अंतबिंदू असतील. सरळ रेषेला ठराविक लांबी नसते, कारण ती दोन्ही बाजूला अमर्यादपणे वाढविता येते. परंतु रेषाखंड हा त्या अमर्यादित रेषेचा ठराविक भाग असल्यामुळे त्याला ठराविक अशी लांबी असते. हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि ठराविक लांबी असल्यामुळे त्यांना अंतबिंदू असणार, त्यांचा कुठेतरी शेवट झालेला असणार. म्हणून रेषाखंडाची व्याख्या मी अशाप्रमाणे देऊ शकेन. सरळ रेषेच्या ठराविक भागाला रेषाखंड असे म्हणतात. आता या ठिकाणी हा जो रेषाखंड आहे तो लिहिताना जसं दिसतंय बघा कसा लिहिलेला आहे. PQ लिहिलेले आहे आणि त्याच्या डोकीवरती एक रेषाखंड मारलेला आहे. मग रेषाखंड मारलेला आहे म्हणजे काय, तर PQ हे याचे अंतबिंदू आहेत. विद्यार्थी मित्रांनो, अशाप्रमाणे जर रेषाखंड लिहिलेला असेल तर तो वाचताना रेषाखंड PQ असे वाचले पाहिजे. मग रेषाखंडाचं एखादं उदाहरण तुम्ही सांगू शकाल का? विचार करा, पाहू. तुमच्या वर्गामध्ये असणारा जो फळा आहे त्या फळाच्या कडा हे रेषाखंडाचं उदाहरण आहे. त्याचप्रमाणे तुमच्या घरची असणारी चौकट याच्या कडा हे रेषाखंडाचं उदाहरण आहे. तुमच्या घरामध्ये खिडकी त्याच्या कडा हे रेषाखंडाचं उदाहरण आहे. तुमची वही त्याची कडा हेही रेषाखंडाचं उदाहरण आहे. अशाप्रमाणे रेषाखंडाची जी उदाहरणं आहेत ती आम्ही दैनंदिन जीवनामध्ये पाहतच असतो. परंतु सरळ रेषेची फक्त आपण कल्पनाच करू शकतो. ज्याप्रमाणे आकाशामध्ये तारे आपण मोजू शकत नाही, त्याचप्रमाणे सरळ रेषेची लांबीही आपण कधीही मोजू शकणार नाही. ती अमर्याद असते. आता आम्ही पुढच्या मूलभूत संकल्पनेकडे जाऊया. तर पुढची मूलभूत संकल्पना आहे ती म्हणजे किरण. दिशा न बदलता होणारे बिंदूंचे स्थानांतर म्हणजे सरळ रेषा म्हटलेला आहे. या कृतीमध्ये तुम्हाला किरण दिसायला लागलाय, तर किरणाची व्याख्या तुम्ही सांगू शकाल का कृतीमध्ये? तर ओ हा एक बिंदू दिसायला लागलाय आणि हा जो किरण आहे तो या बाजूला असा वाढविलेला आहे, म्हणजे एक्स या दिशेला वाढविलेला आहे. मग दिशा न बदलता एकाच दिशेने होणाऱ्या बिंदूंच्या स्थानांतराला, एकाच दिशेने होणारं बिंदूंचं स्थानांतर किंवा चलनमार्ग, या चलनमार्गाला आपण किरण असे म्हणतो. हे लक्षात ठेवलं पाहिजे. इथं सांगितलेलं आहे बघा, तुम्हाला स्लाइडवरती व्याख्या सुद्धा दिलेली आहे. दिशा न बदलता एकाच दिशेने होणाऱ्या बिंदूंच्या स्थानांतराला किंवा चलनमार्गाला किरण असे म्हणतात. मग किरण लिहिताना कसा लिहितात पहा, याप्रमाणे लिहितात. OX लिहितात आणि त्याच्या डोकीवरती बाण लिहितात. मग हे काय दर्शविते? अशाप्रमाणे जर लिहिलेले असेल तर
ओ हा या किरणाचा आरंभ बिंदू आहे आणि एक्स ही याची दिशा आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणून हे वाचताना किरण OX असे याचे वाचन केले पाहिजे. जर समजा किरण XY असेल, लक्ष देऊन ऐका, किरण XY चा आरंभ बिंदू कोणता? X. अगदी बरोबर. तर MY या किरणाचा आरंभ बिंदू कोणता? M. अगदी बरोबर. मग आम्ही असे लिहू शकणार की नाही? ज्याप्रमाणे आकृतीमध्ये OX लिहिलेला आहे आणि डोकीवरती बाण दर्शविलेला आहे, त्याचप्रमाणे XO लिहिलं आणि हा जो बाण आहे तो ओच्या बाजूनं X कडे आलेला आहे असेही लिहू शकेन की नाही? हो, असेही लिहिता येईल, परंतु बाण हा त्याच्या दिशेकडे असावा आणि आरंभ बिंदू हा त्याच्या आरंभ बिंदू दर्शविणाऱ्या अक्षराकडेच असला पाहिजे, हे लक्षात ठेवले पाहिजे. मग अशाप्रमाणे किरण म्हणजे काय ही संकल्पना तुम्हाला समजलेली असेल. म्हणजे किरणाला आरंभ बिंदू असतो हे लक्षात ठेवले पाहिजे. रेषाखंडाला अंतबिंदू असतात, कारण तो रेषाखंड कोणत्या बाजूने सुरुवात झालेला आहे हे आम्ही सांगू शकत नाही, पण किरण कोणत्या बाजूने सुरुवात झालेला आहे आपण सांगू शकतो. म्हणून या आकृतीमध्ये या आकृतीमध्ये O हा OX या किरणाचा आरंभ बिंदू आहे. आता आपण पुढच्या मूलभूत संकल्पनेकडे जाऊया. पुढची मूलभूत संकल्पना जी आहे ती म्हणजे पातळी. पातळी म्हणजे काय? तर पृष्ठभागाला पातळी असे म्हणतात. अशा बऱ्याच लोकांच्या चुकीच्या संकल्पना आहेत. तर पातळी ही एक संकल्पना आहे. तर कोणत्याही पदार्थाचा सपाट पृष्ठभाग आणि त्या पदार्थाच्या सपाट पृष्ठभागालाच आपण पातळी असे म्हणतो. पदार्थाच्या सपाट पृष्ठभागाला पातळी असे म्हणतात. मग या ठिकाणी तुम्हाला पातळीची व्याख्या दिलेली आहे. तर पातळीची उदाहरणं कोणती असतील? फळ्याचा सपाट पृष्ठभाग, आरसा. पण कोणता आरसा? सपाट आरसा. का आरसे वेगवेगळ्या प्रकारचे असतात हे तुम्ही विज्ञानामध्ये अभ्यास केलेला असेल. अंतर्वक्र आरसा, बहिर्वक्र आरसा हे आरसे पातळीची उदाहरणे नाही, कारण ते सपाट नाही. पातळी होण्यासाठी ते सपाट असले पाहिजे. त्याचप्रमाणे टेबलाचा पृष्ठभाग, परंतु तो टेबलाचा जो पृष्ठभाग आहे तो सपाट असला पाहिजे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणखी कोणती उदाहरणं असू शकतात का? तुमच्या घरामध्ये असणारी जमीन, हेही तुम्ही पातळीचं उदाहरण घेऊ शकताय. अशाप्रमाणे अनेक उदाहरणं आहेत. मग तुम्ही या पातळीवरती असंख्य बिंदू दर्शवू शकता. आपण यापूर्वी पाहिलेला आहे, पण तो असंख्य बिंदू दर्शवण्यासाठी या कोपऱ्याला जर A बिंदू दर्शविलेला असेल तर पुन्हा या कोपऱ्याला तो A हा बिंदू येणार नाही. कारण का? कारण पातळीवरती एकच
नावाचा एकच बिंदू दर्शविता येतो. अशाप्रमाणे पातळी हा पदार्थाचा सपाट पृष्ठभाग आहे. समजा तुम्हाला एक बटाटा दिलेला आहे आणि बटाटा तो मधोमध त्याचे 2 भाग केलेले आहेत आणि मधोमध 2 भाग केल्यानंतर जे 2 भाग तुम्हाला मिळतील त्या 2 भागावरती 2 पातळ्या झालेल्या तुम्हाला दिसतील. मग आणि जर समजा तसाच बटाटा ठेवून त्याच्या मधोमध असा जर तो बटाटा कापला तर किती पातळ्या तुम्हाला मिळतील? अगदी बरोबर. जर तुम्हाला 4 भाग मिळालेले असतील तर तुम्हाला 8 पृष्ठभाग मिळतील की जे सपाट आहेत. जे पृष्ठभाग सपाट नाहीत त्याला आपण पातळी म्हणू शकणार नाही. म्हणजे 8 पातळ्या तुम्हाला मिळतील. मग अशाप्रमाणे पातळी म्हणजे काय तुम्हाला समजलेली आहे. आता आपण पुढे जाऊया. पुढची संकल्पना आहे ती म्हणजे कोन. या ठिकाणी तुम्हाला एक आकृती दिसते. या आकृतीमध्ये तुम्हाला 2 किरण दिसत आहेत बघा. या ठिकाणी ओ हा एक आरंभ बिंदू आहे आणि ओ या आरंभ बिंदूतून निघणारे 2 किरण OM आणि OP हे 2 किरण तुम्हाला दिसतात. मग या 2 किरणामुळे जी आकृती तुम्हाला मिळालेली आहे ती आकृती म्हणजे कोन आहे. परंतु अशी आम्ही व्याख्या तरी देऊ शकणार नाही. व्याख्या कशी देता येईल? किंवा एकाच आरंभबिंदूतून निघणाऱ्या 2 किरणामुळे जी आकृती तयार होते त्या आकृतीला आपण कोन असे म्हणतो. मग या आकृतीमध्ये तुम्हाला दिसत असेल आकृतीमध्ये OM आणि OP हे 2 किरण O या सामायिक आरंभबिंदूतून निघालेले आहेत. म्हणून हा कोन MOP असा लिहिला जातो किंवा याला आपण कोन POM असे लिहू शकतो. म्हणजे आम्हाला लक्षात ठेवलं पाहिजे O हा जो बिंदू आहे तो O बिंदू म्हणजे सामायिक बिंदू हा दोन्ही अक्षरांच्या मध्ये आला पाहिजे हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. या आकृतीमधला जो कोन आहे तो लिहिताना याप्रमाणे लिहिला जातो. परंतु वाचताना आपण हा कोन MOP किंवा कोन POM असे वाचले पाहिजे. आता आपण या आकृतीमध्ये पाहू. ह्या आकृतीमध्ये कोन XYZ किंवा कोन ZYX हा तुम्हाला दिसतोय. मग या आकृतीमध्ये जो Y हा जो बिंदू आहे त्या Y या बिंदूला कोनाचा शिरोबिंदू असे म्हणतात. मग कोनाचा शिरोबिंदू म्हणजे काय? ज्या एकाच आरंभबिंदूतून निघणाऱ्या 2 किरणांच्या संयोगाने कोन होतो त्या आरंभबिंदूला कोनाचा शिरोबिंदू असे म्हटले जाते. या आकृतीमध्ये Y हा शिरोबिंदू आहे. त्याचप्रमाणे कोनाच्या बाजू म्हणजे आरंभबिंदूतून निघणाऱ्या ज्या 2 किरणांच्या संयोगाने कोन बनतो
ज्या दोन किरणांच्या संयोगाने कोन बनतो त्या दोन किरणांना कोनाच्या बाजू असे म्हणतात. तर या कृतीमध्ये किरण YX आणि किरण YZ या कोनाच्या बाजू आहेत. आता इथं एक वेगळ्या प्रकारचा तुम्हाला कोन दिसायला लागलाय, परंतु कोनामध्ये येथे तुम्हाला किरण दिसत नाहीयेत, म्हणून हा कोन नाही का? नाही, हा कोन आहे. ह्याला सुद्धा आपण कोन म्हणतो, परंतु या ठिकाणी दोन रेषाखंड एकमेकांना एका बिंदूमध्ये येऊन मिळलेले आहेत. तो बिंदू म्हणजे यम, आणि यम हा या कोनाचा शिरोबिंदू असतो. तर हा जो कोन आहे तो प्रविशाल कोन LMN आहे, कारण तो 90 अंशापेक्षा मोठा आहे. तर कोनाचे प्रकार तुम्हाला पुढे येतीलच, परंतु हा कोन प्रविशाल आहे, कारण तुम्हाला जो कोन दर्शविलेला दिसतोय तो बघा, लाल रंगाच्या रेषेने दर्शविलेला तो कोन कसा आहे बघा. आणि या कोनामधला शिरोबिंदू आहे यम. या कोनाच्या बाजू आहेत रेषाखंड MN आणि रेषाखंड ML. हे या कोनाच्या बाजू आहेत. मग याप्रमाणे आज आपण बिंदू म्हणजे काय पाहिलेला आहे, रेषा म्हणजे काय पाहिलेला आहे, पातळी म्हणजे काय पाहिलेला आहे, किरण म्हणजे काय पाहिलेला आहे, कोन म्हणजे काय पाहिलेला आहे. पुढच्या भागामध्ये आपण कोनाचे प्रकार पाहू, परंतु आज जे काही आपण आजच्या भागामध्ये पाहिलेला आहे त्यावर आधारित जो गृहपाठ आहे तो गृहपाठ तुम्ही करून यायचा आहे. तर गृहपाठ का आहे पहा. पहिला प्रश्न आहे, बिंदू म्हणजे काय? लिहून घ्या. दुसरा प्रश्न आहे, रेषा म्हणजे काय? तिसरा प्रश्न आहे, सरळ रेषा म्हणजे काय? पुढील प्रश्न आहे, किरण म्हणजे काय? नंतरचा प्रश्न आहे, रेषाखंड म्हणजे काय? आणि पुढील प्रश्न, कोन म्हणजे काय? आणि शेवटचा प्रश्न आहे, पातळी म्हणजे काय? अशा प्रकारे या प्रश्नांची उत्तरे तुम्ही द्या आणि प्रत्येक प्रश्नाला एक एक उदाहरण तुम्ही लिहा. तर आजच्या पाठामध्ये इतकंच, आणि पुढील माहिती आपण दुसऱ्या पाठामध्ये घेऊन येऊ. याच ठिकाणी आम्ही विराम घेऊया. धन्यवाद.